हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि एक 8 दिवसाच्या पाठीमागं बघा मी 16 ब्लाऊज वगैरे कट केले होते. माझे घरच्यांचेच होते सगळ्यांचे. त्यातले सगळे शिवून झालेले आहेत. माझे तेवढे राहिले होते आणि माझ्या शिवायला घ्यायचं म्हटलं की परत आणि जवळजवळ 3-4 ब्लाऊज आले होते मला शिवायला. तर परत सगळं ते ब्लाऊज साईडला वगैरे ठेवले माझे होते ते, आणि बाकीचे जे कस्टमरचे आले होते ना तर ते शिवायला वगैरे घेतलेले आहेत. तर तिन्ही ब्लाऊज कटिंग केलेला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेला आता. तर तेच ब्लाऊज मी आता परत शिवायला घेतलेले आहे. त्यातला एक शिवून झाला होता, हा दुसरा शिवायला घेतला आणि त्याच्यानंतर हा आहे ना तर तिसरा ब्लाऊज शिवायला घेतला आहे. तर तिन्ही ब्लाऊजसुद्धा शिवून वगैरे घेतलं. मम्मीने वगैरे हुक वगैरे लावून दिले होते मला, त्यामुळे माझं काम पटपट असं झालेलं आहे. आणि लेस वगैरे लावून शिवायचं असलं की डिझाईनचं असलं की थोडंसं वेळ लागतो. हे काही साधे सिंपलच होते, जास्त काही डिझाईनचे नव्हते, त्यामुळं पटपट असे एका दिवसामध्ये हे 3 ब्लाऊज शिवून घेतले होते मी. आणि हे काही लेस वगैरे आहे ना तर थोडीशी लावलेली आहे आणि एकदम छान दिसत होती ही लेस याला. तर भरपूर वेळा असं अनुभवलं की मी स्वतःचे ब्लाऊज कधी शिवायला घेते ना तर तेव्हा होतच नाहीत आणि ते सगळे पाठीमागे राहतात. कटिंग करताना सगळ्याच्या अगोदर कट करते माझे ब्लाऊज शिवायचेत म्हणून, आणि ते सगळे ब्लाऊज पाठीमागे राहतात. आणि परत जे काही कस्टमरचे वगैरे ब्लाऊज आले ना मग ते शिवत बसते. आता सुद्धा तसंच झालेलं आहे. हे तिन्ही ब्लाऊज शिवलेले आहेत आणि बाकीच्या अगोदरचे जे काही ब्लाऊज होते घरच्यांचे तर ते सगळे इथे शिवून इस्त्री वगैरे करून ठेवलेत. कारण इस्त्री केल्याशिवाय मला ब्लाऊज परफेक्ट असं वाटतच नाही. का कुणास ठाऊक इस्त्री केल्याशिवाय मी ब्लाऊज कुणालाच देत नाही, घरचे असू देत नाही तरी कुणाचेही असू देत. सगळे ब्लाऊज इथे इस्त्री वगैरे करून घेतले आणि 2 दिवसाचा व्हिडिओ इथं एकत्र येत आहे. आणि जे काही पापड वगैरे करायचे होते ना, उडदाचे पापड 2 किलोचं म्हणजे मळून ठेवलं होतं. एका दिवसामध्येच आम्ही सगळी तयारीसुद्धा केली होती. पीठ दळायचं, त्याच्यानंतर मळायचं, नंतर दुपारनंतर केले वगैरे. याचं सुद्धा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि जवळजवळ 2 किलो हे मी पीठ मळून ठेवलं होतं आणि 1 किलोचे अगोदर केले होते आणि दुसऱ्या दिवशी 1 किलोचे केलेले आहेत. आणि 1 किलोचे केलेले ते अगोदर दाखवले होते. तर शांत बसून असं पापड करायला लागलं की खूप बोर होतं. मग काहीतरी गप्पा मारत, काहीतरी गाणी म्हणत, तिकडं तिकडं असं काहीतरी काम केलं ना पटपट वगैरे होतं हसत खेळत. त्यामुळे मी, मम्मी आणि अर्चना तिघी सण असं गाणं म्हणत ते गाणं आहे ना लाट भिलाट पापड लाट, ते म्हणत आम्ही पापड लाटायचं काम इथं आमचं चालू होतं. आणि एवढे सारे पापड तयार करून झाले दुसऱ्या दिवशी सुद्धा. म्हणजे अगोदर 1 किलोचे केले आणि दुसऱ्या दिवशी 1 किलोचे केले. एकदम छान झाले होते, खुसखुशीत झाले होते. आणि याचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की जाऊन पहा. आणि हे 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र येतात, त्यामुळे 2 दिवसाचे पापड अगोदरचे जे काही पापड होते ना तर ते सुकवून वगैरे ठेवलेत असं पाठीमध्ये भरून, आणि दुसऱ्या दिवशीचे आहेत तर ते सुकायला टाकलेत. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.